जेव्हा एखादी रांगोळी काढायची असते ना, तर ज्या ठिकाणी आपल्याला ती रांगोळी काढायची आहे, सर्वात आधी तर आपल्याला ती जागा स्वच्छ करावी लागते आणि मग त्यानंतर तिथे आपल्याला हवं ते चित्र काढावं लागतं. त्यासाठी आउटलाईन काढणे, त्यात रंग भरणे, त्याला आणखी काय डेकोरेट करायचं आहे ते करणे आणि ही जी प्रोसेस आहे ती सगळ्याच क्षेत्रात लागू होते. आपल्याला आता पुन्हा रिस्टार्ट करायचं आहे किंवा एखादी वाईट गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडलेली आहे, ती सोडून आपल्याला पुढे जर जायचं असेल, तर आधी आपल्याला आपलं मन स्वच्छ करावं लागेल. ते सगळे विचार काढून टाकावे लागतील जे आपल्यामध्ये येतात, आपल्या प्रगतीच्या मध्ये येतात आणि पुन्हा एकदा नव्याने आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. तर हीच सुरुवात किंवा हाच एक थॉट घेऊन आपल्या आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. हॅलो ऑल, सगळ्यांचं स्वागत आहे आपलं ड्रीम MPSC स्टडी व्लॉग या चॅनलवरती. आजच्या व्लॉगमध्ये काल ज्या काही कमेंटद्वारे किंवा काही मेसेज आले मला, त्या मेसेजद्वारे जे काही प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल. सोबत आपल्या प्रत्येक व्लॉगमध्ये गृहिणींशी रिलेटेड माझं चॅनल आहे, तर गृहिणींसाठी एक टिप्ससुद्धा असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या घरचे कामं करताना रोज माझी आठवण तर येईलच, परंतु काम करताना थोडासा स्ट्रेस कमी वाटेल. सो तीसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि काय आवडलं किंवा काय मला बदलायची गरज आहे ते तुम्ही मला सजेस्ट करायचं आहे. काल मला एक कमेंटसुद्धा आली होती की अभ्यास कर आणि नाहीतर मग अभ्यास नाही म्हणजे व्लॉग बनवले तर अभ्यास नाही होणार. तर असं काहीही नाही आहे. आपल्याला करायचं असेल ते सगळं आपण करू शकतो आणि मी काय करते, कोणत्या वयात करते याचं मला पूर्ण भान आहे. त्यामुळे तुम्ही ज्या कन्सर्ट दाखवला त्याबद्दल खरंच थँक्यू. परंतु व्लॉग करण्यामुळे माझ्यासाठी काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि त्या माझ्यासाठी खूप गरजेच्या आहेत सध्याच्या काळामध्ये. ते मी नंतर कधीतरी शेअर करेल. त्यामुळे जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर पहा आणि नसेल पाहायचं तर ते तुम्ही सोडून दिले तरी काही हरकत नाही आहे. तर इथे छानशा रांगोळीनंतर आता मी तुम्हाला गृहिणींसाठीचा सल्ला पहिल्यांदा सांगते. तर सकाळी सकाळी मी स्वयंपाक करत होते, परंतु यांना नाश्त्यासाठी द्यायचं होतं आणि मग आपल्या भाज्या आपण ज्या निवडतो तर त्या निवडल्यानंतर काही जणींना सवय असते त्या ओट्यावरती टाकायची. तर त्यासाठी असं तुम्ही एखादं ताट केलं ना, तर एक ताट आपल्याला फक्त एक्स्ट्राचं घासावं लागेल, परंतु जो काही ओट्यावर होणारा डायरेक्टली खाली होणारा कचरा आहे तो कमी होईल आणि तो साफ करायचा वेळ जो आहे तो आपला वाचेल. ही एक छोटीशी टीप होती. तर मी एकाच कढईचा वापर केला आहे. दुसरी टीप अशीच की जितक्या गोष्टी एका भांड्यामध्ये करता येतील तितक्या ट्राय करायच्या. मग त्यासाठी फक्त एक होतं आपल्याला की तिथे पूर्ण पदार्थ होईपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागते. मग तेवढ्या वेळात आपण त्याचं प्रिपरेशन करून ठेवू शकतो किंवा इतर काही कामं असतात आपले स्वयंपाकासोबतचे तर ते करू शकतो. तर इथं मी याच कढईमध्ये पहिल्यांदा मशरूम फ्राय केलं, त्यानंतर रात्रीची खिचडी होती ती फ्राय केली, त्याच्यानंतर आता इथे डाळ पालक मी लावलं होतं साईडला कुकरमध्ये, तर त्याची भाजी फोडणी देत आहे. म्हणजे तीनही कामं मी या एकाच कढईमध्ये केले आणि त्यामुळे आपले भांडे थोडेसे कमी होतात आणि आपला तेवढा नंतरचा स्ट्रेस वाढतो. तर हे शक्य असेल तर करा, नाहीतर एखाद भांडं काय 2 मिनिटाची गोष्ट आहे ते घासणं. सो अशा प्रकारे आपल्याला गृहिणींना घरचे कामं तर काही सुटत नाहीत. आणि मला एक कमेंट होती की तुम्ही टाईम कसा मॅनेज करता ते सांगा. आता टाईम ही अशी गोष्ट आहे ना, ती सगळ्यांकडे सारखीच असते, परंतु आपण आपल्या घरातल्या सिच्युएशननुसार आपल्याला वेळ कमी जास्त मिळत असतो. मग एकत्र कुटुंबात आपण असल्यावर आपल्याला थोडासा कमी वेळ मिळतो. तर जितका जास्त वेळ हा आपला आरामासाठी आपण देतो, तर तो आरामाचा वेळ बंद करायचा आणि सरळ अभ्यास करायचा. त्या वेळेत तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. तर आज राहिलेला सिलेबस जो आहे तो मी लिहिणार होते आणि तो मी स्टार्टही केला होता, पण मी म्हटलं की हे रात्रीही लिहिता येते किंवा 6वी सवड असतानासुद्धा मला ते लिहिता येतं. तर जितकं शक्य झालं तितकं ते मी लिहिलं. आणि आपल्याला आज बोलायचं आहे मेन्सच्या पेपरबद्दल. जे काही प्रश्न आहेत किंवा GSचं ॲनालिसिस कसं करायचं असे प्रश्न आहेत, तर त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर पाहूया आपण कशाप्रकारे आपल्याला हे ॲनालिसिस करता येईल. आता कुठलंही रेडीमेड ॲनालिसिस जेव्हा आपण वापरतो ना, तर त्यात आपल्याला जितका पाहिजे तितका त्याचा फीडबॅक मिळत नाही किंवा त्याचा तितका काय म्हणता येईल इम्पॅक्टच होत नाही आपल्या अभ्यासावरती. आणि जेव्हा आपण स्वतः ॲनालिसिस केलेलं असतं, एखादा पेपर आपण वर्ड टू वर्ड स्वतः पाहिलेला असतो ना, तेव्हा त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे किंवा त्याने जो काही आपल्या अभ्यासावरती आपण जे पॉईंट वाचतो त्याच्यावरती जो फरक पडतो ना, तो खूप वेगळा असतो आणि तो काय म्हणता येईल परिणामकारकसुद्धा असतो. तर तुम्हाला सुद्धा या गोष्टी करायच्या असतील तर स्वतः ॲनालिसिस करा. आता काही जणांना प्रश्न असतो की ॲनालिसिस नेमकं करायचं कसं, तर मी एक ॲनालिसिसचा पूर्ण व्हिडिओच आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. त्यामध्ये मी 4 पद्धती सांगितलेल्या आहेत ॲनालिसिसच्या. आणि जेव्हा आपण ऑप्शनल पेपरचं ॲनालिसिस करतो तर तेव्हा तुम्ही त्या सगळ्या पद्धती वापरू शकता. त्यातली सगळ्यात लास्टची पेपर खूप
पद्धत जी आहे ती खूप इफेक्टिव्ह आहे, तर ती वापरू शकता. आणि यामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे की ॲन्सर रायटिंगच्या पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, तर ते मी शेवटी घेतलेलं आहे. आता ॲन्सर रायटिंगचा पेपर म्हणजेच आपला राज्यसेवा मुख्यचा पेपर देताना आपल्याला भरपूर गोष्टी वाचाव्या लागतात आणि त्या रिटनमध्ये लिहाव्या लागतात. त्या लिहिताना त्यामध्ये आकृत्या येणं, मॅप्स येणं, मग या सगळे मॅप आपल्या डोक्यामध्ये ठेवणं, तितका आपला माइंड सर्जनशील असला पाहिजे. काही कोट्स लक्षात ठेवणं, ते कोट्स मग आपण जेव्हा डे टू डे लाईफमध्ये ऐकतो कुठे काहीतरी, मग हे आपल्या समजा एखादा कोट आपण ऐकला आणि तो महिलांशी रिलेटेड आहे असं आपल्याला वाटलं, तर एक आपल्याकडे डायरी असावी. त्या डायरीमध्ये आपण सगळे कोट लिहून ठेवणं, रोजचा पेपर रोज वाचणं, त्यामुळे आपल्या थोडंसं वाचनाची स्पीड वाढेल आणि त्याचा फायदा आपल्याला या रायटिंगमध्ये होईल. सो या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, कारण आपण राज्यसेवा मेन्सचा पेपर देणार आहोत. आणि मग त्यासाठी करत असताना तुम्हाला ऑलवेज अलर्ट मोडमध्ये असणं तिथं गरजेचं आहे. 24 तास जे आपल्याला मिळतात त्या 24 तासांमध्ये संपूर्ण आपण आपल्या परीक्षेसाठीच डिवोटेड असलं पाहिजे आणि तोच अभ्यास आपण केला पाहिजे. त्यासाठी मग तुम्हाला जे काय करता येईल ते करायचं आहे. आपला सिलेबस वाचा, आपले जुने पेपर पहा, त्यामधून भरपूर गोष्टी तुमच्यासमोर क्लिअर होतात आणि मग त्याचा फायदासुद्धा आपल्याला खूप मिळतो. सो पहिल्यांदा तर सिलेबस पूर्ण आपल्याला पाहायचा आहे आणि मग त्यानंतर पुढच्या पेपरनुसार आपली रणनीती जी आहे ती आपल्याला तिथे ठरवायची आहे. आता आपल्या गृहिणींच्या बाबतीत हे होतं की आपल्याला तेवढीच एक गोष्ट नसते, आपल्याला घरही पाहायचं असतं, सगळ्या गोष्टीसुद्धा पाहायच्या असतात आणि मग त्याच्यासोबत अभ्याससुद्धा करायचा असतो. तर ही खरंच तारेवरची कसरत असते आपल्यासाठी. पण काही ऑप्शन जर तुमच्याकडे असेल तर मग तो ट्राय करा. मला तरी दुसरा कुठला ऑप्शन दिसत नाही, त्यामुळे आपल्याला करणं भाग आहे आणि ते करावंच लागणार आहे. आणि करण्यासाठी फक्त एक कारण पुरेसं असतं, त्यामुळे ते कारण तुमचं तुम्ही शोधा आणि काय करायचं आहे ते ठरवून मग ते करायला घ्या. तर आता बरेच विद्यार्थी मला पेपर्स मागत असतात, तर तुम्ही टेलिग्राम वापरत असाल तर टेलिग्रामवरती ऑफिसर्स क्लब सर्वांनाच माहिती आहे. त्या चॅनलवरती जायचं आणि सर्च बारमध्ये तुम्हाला ज्या परीक्षेचे पेपर पाहिजे ते तुम्ही सर्च करू शकता डिरेक्टली, किंवा आयोगाच्या साईटवरती आपल्याला राज्यसेवेचे सगळे पेपर मिळत असतात. ही ती लिंक आहे पहा, आणि लिंक ओपन केल्यानंतर आपल्यासमोर मग तिथे नावं एक्झामची आणि त्याच्यासमोर त्या एक्झामची PDF असते आणि ती कोरी असते, त्यामुळे आपण ती प्रॅक्टिससाठी वापरू शकतो. या चॅनलवरती असलेले काही पेपरमध्ये खुणा केलेल्या असू शकतात, कारण ते शेवटी विद्यार्थ्यांचे पेपर स्कॅन करून टाकलेले असतात. परंतु या आयोगाच्या साईटवरचे सगळे पेपर आपल्याला कोरे मिळतात. तुम्हाला जर इथून डाउनलोड करायचे असतील तर तुम्ही इथून करू शकता आणि मग तिथे नाव पाहायचं, एक्झामचं डेट असते आणि त्या डेटचा तो पेपर तुम्ही तिथे समोर PDFचं साईन जे दिसतंय तिथून तो डाउनलोड करू शकता आणि त्याच्या प्रिंटआउट काढून तुम्ही त्या वापरा. कारण प्रिंटआउटशिवाय हार्ड कॉपी सोबत असल्याशिवाय, आता तुमच्याकडे टॅब असेल तर मग तुम्ही मोठ्या साईजमध्ये पाहू शकता, पण मी तर रेकमेंड करेल की तुम्ही प्रिंटआउटच घ्या, कारण प्रिंटआउटचा खूप जास्त फायदा होतो. आणि मग आता आपल्या त्या साईटवरती ते इथे मिळतातच पेपर, परंतु यांच्या चॅनलवरती सुद्धा भरपूर गोष्टी टाकलेल्या असतात. तर तिथे GS1चा पेपर मला पाहायचा होता. आता आपल्याला पाहायचा आहे समजा मेन्सच्या पेपरचं ॲनालिसिस कसं करायचं, तर आपल्यासमोर असला पाहिजे सिलेबस आणि आपल्यासमोर असला पाहिजे पेपर. आता तुम्ही पहिला शब्द पेपरमधला पहा आणि पहिला शब्द या सिलेबसमधला पहा. दोनही शब्द कसे आहेत तर सेम आहेत, म्हणजे आयोगाचा जो काही सिलेबस दिलेला आहे आयोगाने त्याच्यानुसारच हा पेपर फ्रेम झालेला आहे. तिसऱ्या पॉईंटवर लगेच दुसरा प्रश्न आपल्याला वारकरी संप्रदायाचा दिसतो. म्हणजे पूर्ण पेपर जो आहे तो सिलेबस बेसच आहे. तुम्हाला 20 प्रश्न जेव्हा तुम्ही पाहाल नाही, सगळे प्रश्न पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल. आता यामध्ये आपल्याला प्रत्येक पॉईंट काय करायचं आहे, तर आपल्याला जेव्हा ॲनालिसिस करायचं असतं, उलट या पेपरांचं ॲनालिसिस करणं सोपं आहे. MCQमध्ये तरी 100 प्रश्न असतात, इथे आपल्याला कमी प्रश्न आहेत आणि त्यांचं आपल्याला ॲनालिसिस कसं करायचं, तर आपण जो काही पेपर वाचतोय त्यामध्ये मेन प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि सिलेबसमध्ये तो पॉईंट कसा विचारलेला आहे किंवा कसा दिलेला आहे ते एकदा पाहून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तर आपण पेपरमधले सगळे पॉईंट जे आहेत ते लिहून काढायचे. तर समजा पहिला प्रश्न आहे तर त्यामध्ये भारतीय वारसावरती तिथे प्रश्न आलेला आहे, तर मग आपला पहिला टॉपिक काय होईल, भारतीय सांस्कृतिक वारसा. मग या टॉपिकला आपल्याला वाचायचं आहे जेव्हा आपण अभ्यास करू आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही मुद्दे आपल्याला मिळतील तर ते आपल्याला नोट डाऊन करत जायचं आहे, कारण आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर हे असेल आपलं ॲनालिसिस म्हणण्यापेक्षा पेपरमधून जाणं आणि हे स्वतः करणंच अपेक्षित आहे. आताचे जे काही पेपर आहे त्याचा ॲनालिसिस जर तुम्ही स्वतः करणार नाही तर तुम्हाला त्याचा काहीही फायदा होणार नाही. आणि ऑप्शनल पेपर कट झालेला आहे, त्यामुळे आपला तो ऑप्शनलचा वेगळा अभ्यास करण्याचा ताण कमी झालेला आहे. एक प्रकारे मार्कांवरती त्याचा फरक तर होणारच आहे. आता कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात,
असतातच, एक चांगली आणि एक वाईट. तर तसा ऑप्शनलचा पसारा कमी झाला असं आपण म्हणू शकतो. आणि मग आपल्याला याच्यामध्ये जे काही GSचे पेपर आहेत त्यांचंच ॲनालिसिस करायचं आहे आणि इथिक्सचा पेपर आणि तिसरा पेपर हार्ड असेल त्यामध्ये थोडेफार कमी मार्क पडतात. त्यामुळे तिसऱ्या पेपरचा आपल्याला चांगला प्रकार अभ्यास करायचा आहे. असे तुम्ही सगळे पेपर बघून घ्या आणि त्यांचे असे पॉईंट आपल्या वहीमध्ये पहिल्यांदा काढून घ्या. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला तिथेच क्लिअर होतील की कशाप्रकारे पुढे जायचं आहे. तर आता असं मी हा पेपर 1 जो आहे त्यातलं आपलं हे कंप्लीट करून घेते. हा पेपर 1 नाही आहे, GS मधला पेपर 1 म्हणूया आपण, किंवा आपला हिस्ट्री आणि जिओग्राफीचा. तर यामधले जे काही पॉईंट आहेत तर असे पॉईंट मी काढून घेणार आणि मग जेव्हा आपण त्याचा रिअल स्टडीज चालू करू, म्हणजे याच्यावरती पहिल्यांदा तर पेपर आता पहिल्यांदा आपल्या समोर आयोगाने दिलेला हा एक पेपर आहे. मग असाच पुढच्या वर्षीचा राहील का तर हे काय आपल्याला सांगता येणार नाही. पण आपल्याकडे सध्या हा आहे तर एक हा आणि मग UPSCचे जे काही मागे झालेले जस्ट जे काही असतील पेपर तर त्यातले पॉईंट्स हे सगळे आपल्याला करायचे आहेत. तर सुरुवातीला तर हे करूया, कारण हे बेसिकच आहे, सगळं सिलेबसला धरूनच आहे. मग यातले आपल्याला ते प्रश्न लिहून पाहायचे आहेत सगळेच्या सगळे आणि ते मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल आणि तुम्हीसुद्धा ते ट्राय करा जर तुम्ही राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करत असाल तर. जर तुम्ही कंबाईनचा वगैरे किंवा सरळ सेवेचा अभ्यास करत असाल तर त्या अनुषंगानं कसं जायचं हे तुम्ही तुमच्या पेपरवरून ठरवा. सो हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या ड्रीम MPSC स्टडी ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू.